आणि यानंतर आपण बघणार आहोत एक जरा वेगळी बातमी। औरंगाबादमध्ये पहिल्यांदाच 2 घोड्यांना दयामरण दिलं जाणार आहे। जनावराला दयामरण दिलं जाण्याची ही पहिलीच घटना आहे। औरंगाबादमध्ये नव्या रोगाने हात पसरलेत। ग्लॅडस असं या रोगाचं नाव आहे। हा रोग घोड्यांमध्ये आढळतो आणि तो संसर्गजन्य रोग आहे। औरंगाबादमधल्या 2 घोड्यांमध्ये हा रोग आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे। या दोन्ही घोड्यांना दयामरण देण्याचा निर्णय खास एका बैठकीत घेण्यात आलाय। ग्लॅडस हा रोग जनावरांना आणि त्यानंतर माणसांना सुद्धा होऊ शकतो। खबरदारी म्हणून या आजारग्रस्त घोड्यांना आज संध्याकाळपर्यंत मरण देणार असल्याची माहिती औरंगाबादचे महापौर नंदू घोडिले यांनी दिली आहे। चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोनाच्या आजारामुळे जगभरात धास्ती निर्माण झाली। मात्र औरंगाबादमध्ये आता नवीनच एका आजारामुळे घबराटीचं वातावरण निर्माण झालं आणि तो आजार आढळला आहे घोड्यामध्ये। ही जी दोन घोडी आहेत, या 2 घोड्यांमध्ये ग्लॅडर नावाचा आजार आढळलेला आहे। महानगरपालिका पशुवैद्यकीय विभाग आणि राज्य सरकार वैद्यकीय विभागाच्या पथकाने या 2 घोड्यांची जी आहे तपासणी केलेली आहे। तर या 2 घोड्यांमध्ये ग्लायडर नावाचा एक नवीनच आजार या ठिकाणी आढळून आलेला आहे। त्यामुळे या 2 घोड्यांना उद्या 24 तासामध्ये दयामरण देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नंदू घोडिले यांनी दिलेली आहे। ग्लायडरचा आजार हा फक्त घोड्यांमध्येच आढळून येतो आणि यामुळे घोड्यातला मोठमोठे फोडं येतात आणि ते फुटून घोड्याच्या शरीराला भोकं पडतात आणि त्यामुळे तो रोग जो आहे तो संसर्गजन्य रोग आहे। इतर जो आहे जनावरांना लागू शकतो किंवा मानव प्राण्याला सुद्धा तो आजार लागू शकतो। मुळात हा आजार जो आहे गुजरातमधून सुरू झालेला आहे, तो महाराष्ट्रात पसरलेला आहे। औरंगाबादेतील या 2 अश्वांना घोड्यांना जो आहे तो जो आजार सापडलेला आहे, त्याचे विषाणू सापडलेले आहेत। त्यामुळे येत्या 24 तासामध्ये या दोन्ही अश्वांना दयामरण देण्यात येणार आहे आणि या 2 अश्वांना जे आहे दयामरण देण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग आणि महानगरपालिकेचं पशुवैद्यकीय विभाग या दोघांनी संयुक्तिक बैठक घेऊन आज हा निर्णय घेतलेला आहे। एकंदरीतच घाबरण्याचं काय जरी कारण नसलं तर या 2 घोड्यांमध्येच ग्लायडरचा आजार आहे का इतर प्राण्यांमध्ये आहे याबद्दल आता महानगरपालिका जी आहे तपासणी मोहीम सुरू केलेली आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। आणि यानंतर आपण थेट जाणार विधान भवनामध्ये, जिथे ये मराठीची नगरी हा कार्यक्रम सुरू आहे, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात। आणि मराठी भाषेचा गौरव वाढवणाऱ्या तात्यासाहेबांची आज जयंती आहे आणि त्यांचाच वाढदिवस, त्यांची जयंती आपण सर्वजण जागतिक मराठी भाषा दिन या निमित्तानं साजरा करत असतो। मराठी भाषा दिनी मी तात्यासाहेबांना आदरपूर्वक वंदन करतो, त्यांच्या साहित्य सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। तसेच आपणा सर्वांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की मराठीचं मोठेपण संत ज्ञानेश्वरांनी शेकडो वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं। माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी गेले अनेक वर्ष आपण सगळेजण करतोय। वेगवेगळ्या विधानसभेच्या विधिमंडळामध्ये देखील अशा प्रकारची मागणी आपण केली। राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार त्या ठिकाणी अनेकदा होतं, त्याही वेळेस दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही। मधल्याही काळामध्ये ते होतं, परंतु ही मागणी त्या ठिकाणी पूर्णत्वाला जाऊ शकली नाही। हे आपल्या सर्वांचंच दुर्दैव आहे। त्याच्यामध्ये कुणाला एकाला दोष देण्याचं काही कारण नाही, परंतु मला वाटतं की मराठी भाषेला आणि महाराष्ट्रातील माणसाला संघर्षाशिवाय काहीही मिळालं नाही आणि त्यामुळेच पुढच्या काळात आपल्याला संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे। मराठी भाषेसाठी पडेल तो संघर्ष करण्याचा आणि वाटेल ती किंमत मोजून निर्णय घेण्याची आपली सगळ्यांची तयारी ह्या निमित्तानं असली पाहिजे। मराठी भाषेचा गौरव वाढवणं ते आपल्या हातात आहे। तुम्ही भले आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाका, परंतु मुलांनी घरात मराठी भाषाच बोलली पाहिजे, मराठी संस्कृती जपली पाहिजे। मराठी सण असतील, मराठी उत्सव असतील, मराठी पद्धतीनंच आपण साजरे केले पाहिजे। अनेकदा तुमच्या माझ्या घरामध्ये जर केलं आपण सहज नजर टाकली तर त्याच्यामध्ये देखील चैत्रामध्ये येणारा गुढीपाडवा त्याच्याबद्दल फार काही तरुण पिढीला माहिती नाही। माझी या निमित्तानं सर्वांनाच विनंती की आपण सगळ्यांनी आपल्या घरापासून आपल्या घरातल्या मुलांना मुलींना हे वेगवेगळे आपले सण येतात त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय, त्याच्या पाठीमागचा इतिहास काय, हे सगळं समजून सांगण्याची गरज आहे। काही काही शाळा अलीकडच्या काळामध्ये ह्यामध्ये जातीनं लक्ष घालतात, ह्याही गोष्टी आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं बघितल्या पाहिजे।
आज आम्ही सगळेजण आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतोय. त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या वतीनं एक शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे नुकतंच जाऊन आलेलं आहे. त्याविषयीचं पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना देण्यात आलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा राज्य सरकारकडनं सुरू आहे. अभिजात भाषेसाठी सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते, ज्याचा उल्लेख आत्ता आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी डॉक्टर निलिमा गुंडी यांनी केलेला आहे. आणि राज्य शासनाने सादर केलेले सर्व पुरावे केंद्राने ग्राह्य धरले आहेत. त्यामुळे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकार लवकरात लवकर बहाल करेल अशी आशा देखील आपण सगळेजण करूया. त्याचबरोबर कोणतीही भाषा नुसती ओठातून येऊन उपयोग नाही, तर ती पोटातून आली पाहिजे. कोणतीही भाषा टिकायची असेल तर त्या भाषेत पोट भरण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. त्यासाठी ही भाषा व्यापार, उद्योगाची आणि संगणकाची भाषा असणं आवश्यक आहे. मराठी भाषा ही उद्योगाची भाषा व्हावी यासाठी शासनाबरोबरच आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जगातल्या फार थोड्या देशामध्ये इंग्रजी बोलली जाते, परंतु तरी देखील आपल्याकडे इंग्रजी हीच ज्ञान भाषा मानली गेलेली आहे. मात्र हे अर्धसत्य आहे. कोणत्याही देशावर हल्ला करायचा असला तर पहिल्यांदा त्या देशाच्या संस्कृतीवर आक्रमण केलं जातं. इंग्रजांनी थेट आपल्या संस्कृतीवरच आक्रमण केलं आणि आपल्या देशात इंग्रजीचा पगडा त्या ठिकाणी वाढलेला आपण सगळेजण पाहत असतो. अशा प्रकारची कितीतरी उदाहरणं ह्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगता येतील किंवा दाखवता येतील. इंग्रजी भाषा विकास आणि रोजगाराच्या संधी देणारी अशा प्रकारचा एक समाजामध्ये गैरसमज आहे, परंतु आपल्याला हा दूर करावा लागेल. आपली विचार क्षमता आणि आपलं सामर्थ्य हे आपल्या मातृभाषेतूनच आपण देऊ शकतो, हे शास्त्रीय सत्य देखील आपल्याला या निमित्तानं नाकारता येणार नाही. आणि त्यामुळंच आज हे एकंदरीत आपण समाजामध्ये पाहत असताना हा निर्णय महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये का घ्यावा लागला की बाबा पहिलीपासून मराठी हे आलंच पाहिजे. आणि कोणतीही भाषा ओठातून नाही फक्त तर पोटातून यावी लागते. अजित पवारांनी त्यांच्या भाषणामध्ये खूप महत्त्वाचे काही उल्लेख केले आहेत. हा कार्यक्रम तर आपण बघणार आहोत, इतरही मराठी विषयक घडामोडी पाहणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. बघूयात एक जरा वेगळी बातमी. विदर्भाची युवा महिला क्रिकेटपटू सलोनी अलोट ही तिच्या मैदानावरच्या धमाकेदार कामगिरीसाठी तर प्रसिद्ध आहेच, पण आता तिच्या धाडसाचं सगळीकडे कौतुकही होतंय. कारण घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरट्याचा डाव तिनं अगदी धाडसीपणे हाणून पाडला. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला बाद करणाऱ्या नागपूरच्या सलोनीनं मैदानाबाहेरही धाडसी कारनामा करून एका चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. सलोनी अलोट ही नागपूरच्या स्वामी कॉलनीत राहत असून शनिवारी ती आई वडिलांसह नातेवाईकांकडे कार्यक्रमाकरता गेली होती. रविवारी मध्यरात्री 1:30 वाजता ती पालकांसह घरी परतली असता एक चोरटा तिला घराच्या आवारात दिसला आणि सलोनीनं मागचा पुढचा विचार न करता त्या चोरट्यावर झडप घातली. तब मैंने मम्मा की आवाज़ सुनी कि कोई तो भी है. तो मैं मुड़ी और जैसे ही मैं मुड़ी मैंने उसको मेरे सामने देखा कि वो कूद रहा है. कंपाउंड वॉल से कूदा उसने. तो जैसे ही उसने कूदा ना, मैं उसके ऊपर कूद गई. मैंने उसको ग्रैब कर लिया, मतलब पकड़ ही लिया मैंने. मेरा इंस्टिंक्ट पहला रिएक्शन था कि उसको पकड़ना है. चोरट्यानं सलोनीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ त्या दोघांमध्ये झटापट झाली, मात्र धाडसी सलोनीनं हार मानली नाही. कि नीचे मलबा रखा हुआ था और सिंस उसके हाथ फ्री थे तो वो हाथ ईंट उठा के सर पे कुछ भी मार सकता था, कुछ भी कर सकता था. तो तभी मैंने उसका गर्दन छोड़ी मैंने उसकी, और उसके दोनों हाथ भी ग्रैब किए और लेग्स तो मैंने उसके लॉक किए ही थे. तो मैंने उसका पूरा होल बॉडी लॉक किया और वैसे पकड़ के रखा. बट उसने मुझे बहुत रेजिस्ट किया, उसने बहुत छूटने की कोशिश की, और बट 10 मिनट तक के मैं उसको वैसे ही पकड़ के रखा. सलोनी त्या चोरट्याशी संघर्ष करत होती त्यावेळी तिच्या पालकांची भीतीनं गाळण उडाली होती. माझ्या तोंडातनं शब्द फुटत नव्हते, माझे हातपाय थरथर कापत होते. तर
एक भीती बॅक ऑफ द माइंड होती की तो कुठेतरी काहीतरी वार करेल, पण ती जी लढत होती त्याच्यात आय एम फीलिंग प्राऊड, पण त्याचं काहीतरी वेगळं पण होऊ शकत होतं त्यावेळी. सलोनीच्या आई वडिलांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी जमा झाले आणि त्यांनी गिट्टीखदान पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. तिने स्वतःची पर्वा न करता त्याच्याकडे हत्यारं होते, त्याच्याकडे 2 कटवणी होत्या, 2 पेंचीस होत्या आणि 2 आरी होत्या लहान मोठ्या. म्हणजे तो चोरच आहे, त्याच्यावर गुन्हे पण दाखवले घरफोडीचे. असा साजिद चोर पकडलेला आहे. त्यामुळे त्या मुलीचं कौतुक जितकं केलं तितकं कमी आहे. सलोनी ही केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असून ती विदर्भ महिला क्रिकेट संघात यष्टीरक्षक आहे. क्रिकेट मैदान गाजवणाऱ्या सलोनीनं मैदानाबाहेर दाखवलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. नागपूरहून प्रशांत मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर पुन्हा एक इथे ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर घडामोडी पाहूयात. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा दुसरा टप्पा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू होतोय. त्यामुळे उड्डाणपुलावरची वाहतूक आजपासून बंद करण्यात येते. सायन उड्डाणपुलाचं बेरिंग बदलण्यासाठी हे काम सुरू आहे आणि दुसऱ्या टप्प्यातलं काम आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 2 मार्च सकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात उड्डाणपुलावरची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. पहिल्या ट्रॅफिक ब्लॉकमध्ये उड्डाणपुलाचे 32 बेरिंग बदलण्यात आलेत. एकूण 8 ट्रॅफिक ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाकडून मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यातला पहिला ब्लॉक 14 फेब्रुवारीला सकाळी 5 वाजल्यापासून ते 18 फेब्रुवारीला सकाळी 5 वाजेपर्यंत होता. त्यामुळे पुढचे काही दिवस जर तुम्हाला सायन उड्डाणपुलाच्या परिसरातून यायचं असेल तर त्याप्रमाणे वेळेचं नियोजन करून मगच निघा. यानंतर आपण इथेच थांबतोय, पण काही वेळातच भेटणार आहोत माझा सहकारी संदीपसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.